मूर्तिजापूर तालुक्यातील उमय जांभा या रस्त्यावर आणि आपण पाहतात की इथे एक रोड होता आणि त्या रोडचे काम इतकं निष्कर्ष चालू आहे की आपण चक्क नागरिकाकडून आणि विद्यार्थ्याकडे जाणून घेणार आहोत. तर काय हे समस्या काय आहे तुमची इथली? पहिले हा रस्ता पहिले चांगला होता, आता खराब झाला. याचं काम नाही होऊ राहिलं, काही नाही. आता फक्त त्याच्यावर मुरुम टाकलाय, लोकांचे ऍक्सिडेंट होऊ राहिले. तिथं परत दिवशी ऍक्सिडेंट झाला. रस्त्यावर बदल झाला, कुणाला पडलो, आता लागलो, गाडी घेऊन पडलो, शेवटी गाड्या बंद करून टाकल्या. गाडी येत नाही. वेळ होती खूप. पडलो आम्ही, गाडी टिबल सीट होतो, आम्ही पडलो या रस्त्यानं. काही पेपर वगैरे तर गाडी चालू आहे ना. तर आम्ही पडलो इथं गाडी. काय वाटतंय तुम्हाला ह्या रोडाच्या भविष्य बांधकामाच्या विषयी ठेकेदार मग आता ठेकेदार काय करून राहिलं काय नाही. आता ते ना 4 महिन्यापासून पेंटिंग ठेवून राहिलं काम, म्हणजे काम कुठल्याच प्रकारे कोणतंच काम काहीच समोर काम नाही नाही, काहीच नाही. दादा हा. पसंत पडल्यावरही अजूनही येणं काही रोडचं काम केलं नाही आहे. मी म्हणतो काहीतरी पाणी मारा, काही ते तुम्हाला करत नाही, लवकर करा. काहून की इथं अपघातही होऊन राहिले. पण तुम्हाला मग असं म्हणणं आहे की इथं काय करा, तुम्हाला व्यवस्थित लवकर करा बस. जर इथं म्हणण्यानुसार किती वर्षापासून हे व्यवस्थित चालू आहे? किती वर्ष झाले नाही, फक्त 6 महिने होईल इथं 6 महिन्यापासून या रोडला काहीच काम काम नाही तसंच पडलेलं आहे. तसं पडेल आहे बस. तर काय उद्या समजा अपघात झाला तर तुम्ही कोणाला दोषी ठरवणार? गव्हर्नमेंट समस्या म्हणजे लोक पडून राहिले भाऊ, कपाल लागून राहिलं. कोणाचं ऍक्सिडेंट रोजच्या दिवसाला कोणी ना कोणी या माथ्यावर पडून राहिलं. कमी जास्त झालं तर कोणाचा पाय मोड, कोणाचा हात मोड. या ठिकाणी किती म्हणजे 6 महिन्यापासून हे कुठल्याच प्रकारचं इथं काम नाही झालं आहे. पेंडिंग पडलेला आहे सर्व. याच्या अगोदर रोड चांगला होता का? हो पूर्ण चांगला. म्हणजे पूर्ण चांगला चांगला. रोडले खोदून हो. हे काम मुरुम टाकून तसं सोडून दिलं. तसंच जीवितानी होऊन राहिली इकडे. रोजच्या दिवसाला कोणी ना कोणी पडून राहिलं. काल हरीशभाऊ पिंपळे आले आमदार, हा. त्यांनी पण बघितलं. ते काय बोलले त्याच्यासोबत ते म्हणत ते ठेकेदार पाहून गेला म्हणत बिल काढून. आता ठेकेदार पाहायला तर याचा जबाबदार कोण? नागरिक आमदारांनाच करायला पाहिजे ना ते. त्यांचं म्हणणं आहे की ठेकेदार पडून नागरिक गेला. हा नागरिक थोडी करू शकतो याले. त्यांनी काळजी करायला पाहिजे.